महायुतीमधील बंडखोरी शमवण्यासाठी हालचालींना मोठा वेग आला असून नाशिकच्या राजकीय वर्तुळात एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येते आहे। भाजपचे संकटमोचक आणि मंत्री गिरीश महाजन यांच्या मध्यस्थीला अखेर यश आलं असून त्यांचे निकटवर्तीय मानले जाणारे गणेश गीते हे निवडणुकीतनं त्यांनी माघार घेतलेली आहे। गणेश गीतेंनी महाजनांच्या शब्दाला मान देऊन आपला अर्ज मागे घेतला, तरी त्यांचे बंधू गोकुळ गीते हे अपक्ष निवडणूक लढण्यावर ठाम आहेत। त्यामुळे गणेश गीते यांनी स्वतः आपल्या भावाची समजूत काढली, पण दराडेंनी आपला बाप काढल्यामुळे माघार घेणार नाही अशी भूमिका गोकुळ गीते यांनी घेतलेली आहे। गिरीश महाजन यांनी देखील गोकुळ गीतेंची समजूत काढली, त्यामुळे आता ही निवडणूक चुरशीची होणार आहे। ज्यांनी माझा बाप काढला त्यांच्यासाठी मी माघार घेणार नाही। आणि या ठिकाणी जर समजा अजून तर निवडणूक फार लांब आहे, ते जर कालच माझा बाप काढत असतील तर मी त्यांच्यासाठी विड्रॉल का द्यावे। मला मुख्यमंत्री महोदयांनी, देवेंद्रजींनी आणि गिरीश भाऊंनी या ठिकाणी सांगितलं होतं, गणेश आपली युती आहे, आपल्याला माघार घ्यावा लागेल। मी कोणतीही कमिटमेंट न घेता, कोणताही विषय न करता त्यांच्या शब्दावर ही माघार या ठिकाणी घेतलेली आहे। कुणाचा फोन आला होता माघार घेण्याआधी? वरिष्ठ नेत्यांचा कुणाचा? देवेंद्रजींशी मी स्वतः भेटलो, स्वतः बोललो। गिरीश भाऊंशी मी स्वतः भेटलो, स्वतः बोललो। मी 2 दिवस गेले मुंबईतच होतो। मी गिरीश भाऊंनाही भेटलो, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजींनाही भेटलो, उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांनाही भेटलो, आमचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेबांनाही भेटलो। त्यांनी मला सांगितलं या ठिकाणी आपण राज्यात युती केली आहे आणि 17 जागांवर आपण युतीमध्ये लढतोय, त्यामुळे नाशिकची जागा आपण शिवसेनेला दिलेली, त्यामुळे तुला त्या ठिकाणी थांबावं लागेल। मी त्यांचा आदेश त्यांना म्हटलं, तुम्ही मला केव्हाही सांगा, ते मला आज 1 वाजेपर्यंत सांगणार आहे, त्यानंतर मी माझी माघार देईन। मी त्यांना सांगितलं तुमचा आदेश आला की मी माघार घेईल त्या ठिकाणी। बंधू गोकुळ गीते यांच्या बाबतीत पण चर्चा आहे, ते माघार घेणार का? नाही, त्याचा फोन कालपासून बंद आहे, तो संपर्कात नाही आहे। पण आता मी इतक्यात घरी आलोय, तुमच्या समोरच आलोय आणि आता मी त्याचा शोध घेतो आणि त्याचं देवेंजींचं पण मी बोलणं करून देणार आहे। तो त्याच्या निर्णयावर ठाम आहे आणि त्याला हे अंदाज होता की मी राजकीय दडपणाला बळी पडून मी या ठिकाणी निवडणुकीमध्ये माघार घेईन आणि त्यामुळे आता त्याची भेट घेतल्यानंतरच कळेल की तो निवडणुकीत काय करतो। उदय सामंत ज्यावेळेला नाशिकला आले त्यावेळेला गणेश गीते मुंबईला माझ्याकडे त्या ठिकाणी होते। मुख्यमंत्री महोदयांना आम्ही त्या ठिकाणी भेटलो, शिंदे साहेबांनाही त्या ठिकाणी भेटलो, कुठलाही तिढा नाहीये। आता गणेश गीतेंनी आजच सकाळी सांगितलं की मी माघार घेतोय, थोड्या वेळात त्यांची माघार होईल किंवा झाली असेल। गोकुळ गीते आहेत, त्यांच्याशी माझं बोलणं झालेलं आहे, निश्चित ते सुद्धा या ठिकाणी मागे ते थोडे आग्रही आहेत, पण मी त्यांना समजवलेलं आहे। मला वाटतं ते 100% त्या ठिकाणी आपली उमेदवारी थोड्या वेळात मागे घेतील।